आता बातमी आहे अकोल्यातून शेतकऱ्यांच्या जीवघेण्या प्रवासाची। अकोल्यामध्ये आपण बघू शकतो बाळापूर तालुक्यामध्ये वडेगावमध्ये शेतीसाठी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागतोय। हा जीवघेणा प्रवास गेली 15 वर्ष सातत्याने सुरू आहे। निर्गुणा नदीपात्रातला कोल्हापुरी बंधार तुडुंब भरलाय, मात्र नदीच्या दुसऱ्या काठावर जाण्यासाठी शेतकऱ्यांना कसलीच सुविधा नाहीये। थर्माकोल आणि शीट्स यासोबतच बांबूंना लावून तयार करून गावकऱ्यांनी जुगाड केलेला आहे खरा, मात्र हा जुगाड धोकादायक आहे। तरीही दुसरा पर्याय नसल्याने दररोज 80 फूट रुंद आणि 15 फूट खोल नदीतून जीवघेणा प्रवास करावाच लागतोय। आपण या बाळापूर तालुक्यातल्या वाळेगाव या वाळेगावातल्या जर समस्या पाहिली तर या ठिकाणी शेतकऱ्यांची प्रचंड समस्या आहे। इथले शेतकरी जीवघेणे प्रवास करतायत। आपण पाहिलं तर इतर एका थर्माकोलच्या शीट आणि बांबूच्या सहाय्याने तयार केलेल्या बोटवरून जवळपास 40 ते 50 फूट नदी क्रॉस करून यांचा हा प्रवास असतो। दैनंदिन प्रवास आहे यांचा। आम्ही जवळपास 250 ते 300 शेतकरी इकडे आहोत नदीच्या पलीकडे। आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किंवा बैलजोडी किंवा कोणता हौसपाटा नेता येत नाही। भाजीपाला भरपूर प्रमाणात आम्ही पिकवतो, पण त्या नदीचा जवळपास 12 ते 13 फूट पाणी आहे इथं आणि मजूर पण इथं जाता येताना खूप त्रास होतोय आम्हाला। प्रशासन व्यवस्था मंडळ अधिकारी किंवा आमदार खासदार साहेबांनी भरपूर लोकांनी आम्हाला आश्वासन दिली, पण आमच्या हा रस्त्याचा प्रश्न आतापर्यंत काही सुटलेला नाहीये। आमचे वाहन म्हणजे ट्रॅक्टर किंवा बैलगाडी हे पण जात नाही शेतीची मशागत करायला। त्याच्यामुळे आमचा हा प्रश्न गव्हर्नमेंटनं आणि आपलं साम टीव्ही माध्यमातून आम्हाला तुम्ही संधी दिली बोलायची, तर साम टीव्हीनं संधी दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत। की ही जी नदी आहे ही 4 महिने नेहमी वाहते पावसाळ्याची आणि तिच्यानंतर 4 महिने हे पाणी अडवल्यानंतर हा जो त्रास आहे हा मिनिमम 8 ते 9 महिने आम्हाला त्रास सोसावा लागते। 3 महिने जे आहे तो सुकावा आहे। त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे। शासनाने काही ना काही मदत करावी ही अशी आम्हाला विनंती आहे। हे होते आपल्यासोबत काही वाळेगावचे शेतकरी। अक्षय गवळी, वाळेगाव, बाळापूर, अकोला।